कधीकधी जास्त नॉलेज हे वरदान वाटत नाही, उलट ते ओझं वाटायला लागतं. पूर्वी लोक म्हणायचे जास्त अभ्यास केल्यानंतर लोक वेडे होतात. आणि आज हे वाक्य मनात कुठेतरी खोल रुतून बसलंय. कारण जेव्हा तुम्ही समाजाला निरखून पाहायला शिकता तेव्हा तुमच्या लक्षात येतं समाजातली बहुतांश माणसं वास्तवापासून दूर राहायला प्राधान्य देतात. स्त्रीवाद, पुरुषसत्ताक व्यवस्था, न्याय, अन्याय, हक्क, कर्तव्य हे शब्द फक्त पुस्तकांमध्ये आणि चर्चांमध्ये ऐकायला मिळतात. प्रत्यक्षात त्याचं ओझं तुम्ही एकटेच वाहत असता. मग कधी कधी वाटतं की हे सगळं समजून घेण्याची गरज होती का? ज्यांना काहीच समजत नाही त्यांचं आयुष्य किती सोपं, किती सुंदर बनलंय. आपण मात्र हे सगळं समजूनही ना पैसे कमवू शकलो ना मनःशांती. असे विचार तुमच्या मनात येतात का? येत असतील तर लक्षात राहू देत, तुम्ही एकटे नाही, तुम्ही स्पेशल आहात. कारण तुमचं भान जिवंत आहे. हे भानच तुमचं अस्तित्व अधोरेखित करतं. तेच तुम्हाला कधीतरी, कुठेतरी, कोणासाठी तरी अमूल्य ठरवेल. ज्ञानाने ग्रस्त न होता ते जपायचे आपल्या आतल्या आवाजासाठी आणि अशा इतरांसाठी जे अजून त्या टप्प्यापर्यंत पोहोचलेले नाहीत. तुम्ही विशेष आहात. तुमच्या विचारांना किंमत आहे. आणि हो, विचारांची वाटचाल आमच्याबरोबर चालू ठेवण्यासाठी प्रिया समीर भावविश्वला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इंस्टाग्रामवरही फॉलो नक्की करा. धन्यवाद.